शिवाजी महाराजांचं कार्य पाहून प्रभावित झालेल्या कवी भूषणनी असं सांगितलं की काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर काशीला भगवान विश्वनाथाचं मंदिर अस्तित्वात राहिलं नसतं, मथुरेला भगवान श्रीकृष्णांचं मंदिर टिकलं नसतं, आणि शिवाजी महाराज जर झाले नसते तर संपूर्ण हिंदुस्थानमधल्या सगळ्या हिंदूंची सुनता झाली असती, सगळे हिंदू मुसलमान झाले असते. म्हणजे शिवाजी महाराजांमुळं हिंदू धर्माचं रक्षण झालं, हे उत्तर भारतातल्या कवी भूषणनी सांगितलेलं आहे. याला म्हणतात शिवाजी महाराजांचं हिंदुत्व. मित्रांनो, आजकाल शिवाजी महाराजांच्या नावाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर राजकीय व्यासपीठांवरून होतो, आणि त्याचप्रमाणे समाजाची दिशाभूल करण्याकरता, समाजाला चुकीची शिकवण देण्याकरता आणि समाजामधला जो मूळ संस्कृतीचा देव देश धर्म यांच्याबद्दलचा श्रद्धेचा गाभा आहे तो उद्ध्वस्त करण्याकरता शिवचरित्राचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. असं सांगतात की शिवाजी महाराजांनी अनेक मशिदी बांधल्या, असं सांगतात की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये खूप मोठ्या संख्येने मुसलमान होते, आणि असंही सांगतात की शिवाजी महाराजांनी अनेक मशिदींना देणग्या दिल्या. परंतु या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे, त्याच्यामध्ये ऐतिहासिक पुरावे काय आहेत हे आपण पाहिले पाहिजेत. शिवाजी महाराजांकरता मेले कोण? शिवाजी महाराजांकरता प्राणाची आहुती दिली, शिवाजी महाराजांकरता जीवावर उदार झाले, शिवाजी महाराजांकरता आपलं जीवन अर्पण केलं, अशी माणसांची नावं घ्या. तानाजी मालुसरे आहेत, बाजी प्रभू देशपांडे आहेत, मुरारबाजी देशपांडे आहेत, प्रतापराव गुजर आहेत, शिवा काशीद आहेत न्हावी जातीचे. म्हणजे शिवाजी महाराजांकरता ज्यांनी प्राणार्पण केलं त्याच्यामध्ये 6वे आहेत सूर्यराव काकडे. 6 माणसं सांगतात इतिहासात की ज्यांनी शिवाजी महाराजांकरता जीव दिला, शिवाजी महाराजांच्या शब्दांकरता आपलं जीवन संपून टाकलं, शिवाजी महाराजांच्या रक्षणाकरता आपला प्राणत्याग केला. ही सगळी माणसं हिंदू आहेत. शिवाजी महाराजांकरता ज्यांनी जीव दिला ते सगळे हिंदू आहेत, आणि शिवाजी महाराजांनी ज्यांच्याशी लढाई केली, ज्यांच्याशी संघर्ष केला, ज्यांना अद्दल घडवली, ज्यांना शिक्षा केली, ज्यांना पळवून लावलं, ज्यांना मारून टाकलं, त्यांची नावं काय आहेत? पहिला होता फत्ते खान, दुसरा आहे अफजल खान, तिसरा आहे सिद्दी जोहार, चौथा आहे शाहिस्ते खान, 5वा आहे दिलेर खान, 6वा आहे खवास खान, आणि 7वा आहे प्रत्यक्ष औरंगजेब, ज्याच्या अटकेतून शिवाजी महाराज सुटले आणि महाराष्ट्रात गरुड झेप घेऊन दाखल झाले. म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्यांना चोपलं, ज्यांना मारून टाकलं, ज्यांना पळवून लावलं, ज्यांना फसवलं, ते सगळे आहेत मुसलमान. मग शिवाजी महाराजांच्या जीवनाला सर्व धर्म समभाव हा शब्द लावण्याची काही गरज आहे का? शिवाजी महाराज हिंदू धर्माचे अभिमानी होते, हिंदू धर्माचे रक्षक होते, आणि शिवाजी महाराजांनी आपलं संपूर्ण जीवन हिंदूंवरचे अन्याय दूर करण्यासाठी खर्च केलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुळात शिवाजी महाराजांची जी वैचारिक बैठक होती, जी त्यांना लहानपणापासून लाभलेले संस्कार होते, ते इतके पवित्र होते, इतके भक्कम होते की त्यांच्या आयुष्यात किती वेगवेगळे प्रसंग घडलेले आहेत ते तुम्हाला मी सांगतो. जिजामातांनी प्रभू रामचंद्रांचं आणि भगवान श्रीकृष्णांचं चरित्र लाल महालात शिवाजी महाराजांना स्वतः सांगितलेलं आहे. मांडीवर बसलेल्या बाल शिवाजीला पासून तरुण वयापर्यंत शिवाजी महाराजांची जी वाढ झाली, शारीरिक वाढ झाली, त्याची बौद्धिक वाढ झाली, आणि जिजामातांनी दिलेल्या संस्कारांमुळे शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे अतिशय प्रखर अभिमानी बनले, यात काही शंका नाही. साधू संतांपाशी शिवाजी महाराज नम्र असायचे, लीन असायचे, साधू संतांची सेवा करण्याची भूमिका त्यांची असायची.
म्हणजे असं सांगितलं जातं, अशी प्रत्यक्ष पुरावे आहेत की महाराज लाल महालात राहत असले तरी त्यांचं लक्ष देहूकडे असायचं, त्यांचं लक्ष लोगावकडे असायचं. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचा सत्संग आहे, तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे, त्या ठिकाणी शिवाजी महाराज आपल्या सवंगड्यांना घेऊन धावत धावत जायचे आणि त्या ठिकाणी जाऊन तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकून मग आपल्या घरी परतायचे आणि सवंगड्यांना आपापल्या घरी पाठवायचे. प्रचंड श्रद्धा तुकाराम महाराजांवर. एकदा त्यांनी काय केलं, त्यांनी तुकाराम महाराजांच्या अतिशय सामान्य राहणीबद्दल, गरीब पद्धतीच्या राहणीबद्दल त्यांना वाईट वाटलं की हे तुकाराम महाराज एवढे मोठे संत आहेत, प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन त्यांना झालेलं आहे, त्यांच्या तोंडातून निघालेला शब्द हा खरा ठरतो, साक्षात्कारी व्यक्ती आहे आणि हे किती साध्या पद्धतीने राहतात, यांचं घर कसं आहे, यांच्या घरातील माणसांचे कपडे कसे आहेत, यांचं खाणं पिणं कसं आहे. म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात धन धान्य संपत्ती, सोनं नाणं, कपडे लत्ते सगळ्यांनी भरलेल्या बैलगाड्या घेतल्या आणि त्या देहूला पाठवल्या. आणि देहूला जेव्हा तुकाराम महाराजांकडं हा मोठा नजराणा आला तेव्हा तुकाराम महाराजांनी अजिबात किंमत दिली नाही. म्हणजे हे मला काय करायचं आहे, ह्याच्याशी मला काय घेणं देणं नाही, पांडुरंगाचं नाव हीच माझी संपत्ती आहे. आणि तुकाराम महाराजांनी हे सगळी भेट नाकारली आणि शिवाजी महाराजांचा सगळा नजराणा परत पाठवला. आणि अशा प्रकारचे वैराग्य मूर्ती तुकाराम महाराज होते. पण तुम्हाला एक गोष्ट ह्याच्या जोडून सांगितली जात नाही किंवा तुमच्यापर्यंत आलेली नाही, तर महिपत बुवांच्या भक्तिलीलामृत नावाच्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे की शिवाजी महाराजांना फार लागलं मला की मी एवढी सेवा केली, मी एवढ्या भक्तिभावनेने श्रद्धेने सगळं माझा नजराणा शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांना पाठवला, मला त्यांच्याविषयीची जी आदर भक्ती आहे ती व्यक्त करण्याची संधी मिळेल असं वाटलं होतं. परंतु तुकाराम महाराजांनी सगळं परत पाठवून दिलं. दुसऱ्या दिवशी एका हमालाचा वेश घेऊन स्वतः शिवाजी महाराज धान्याची पोती घेऊन तिथे गेलेले आहेत. तुकाराम महाराज दिव्य दृष्टीचे महात्मे होते, त्यांनी ओळखलं की हा शिवाजी आहे म्हणून. परंतु तुकाराम महाराजांनी त्यांना ओळख दिली नाही, पण त्याची भक्ती जाणली. आणि शिवाजी महाराजांनी जेवढं धान्य आणलं, स्वतः महाराज राजा आमचा छत्रपती त्यांनी पाठीवर पोती टाकून तुकाराम महाराजांच्या घरात ते तांदूळ ज्वारी बाजरी पोचवली आणि तुकाराम महाराजांना नमस्कार करून म्हणाला, शिवाजी महाराज म्हणाले की आमच्या राजाने तुमच्याकरता एक छोटीशी सेवा पाठवलेली आहे, प्रसाद आम्हाला आशीर्वादाचा प्रसाद द्या असं राजांचं म्हणणं आहे. आश्चर्य व्यक्त करून तुकाराम महाराजांनी एक लोकांच्या समोर जे रूप धारण करायचं त्या पद्धतीने म्हणले, अरे काल राजाची सेवा परत पाठवली तरी परत राजाने सेवा पाठवली, बर. आणि संध्याकाळी भंडारा केला आणि शिवाजी महाराजांनी जेवढं धान्य आणलं होतं त्या सगळ्या धान्याचं महाप्रसादाचं भोजनाच्या पंक्ती तुकाराम महाराजांनी उठवल्या. पण शिवाजी महाराजांची भक्ती स्वीकारली, त्यांनी दिलेली भेट स्वीकारली. शिवाजी महाराज हमालाच्या वेशात तुकाराम महाराजांच्या घरात धान्य घेऊन गेले. ही गोष्ट सामान्य नाहीये. रणांगणामध्ये शिवाजी महाराज उभे राहिले तर साक्षात शंकराचा कराल अत्यंत भयंकर असा अवतार समोर उभा आहे असं समजून शत्रूची पळता भुई थोडी होत असे. परंतु असे शिवाजी महाराज जे शत्रूच्या पुढे कराल मुद्रेने उभे राहायचे, उग्र मुद्रेने उभे राहायचे, अत्यंत प्रखरतेने शत्रूशी वागायचे, ते शिवाजी महाराज साधू संतांच्या बाबतीत अत्यंत लीन होते, अत्यंत नम्र होते. हे हिंदुत्व आहे. याला म्हणतात धर्माचरण, की आमच्या साधू संतांच्या विषयी आम्ही अत्यंत भक्तिभावना ठेवली पाहिजे, आदराची भावना ठेवली पाहिजे, आयुष्यभर जपली पाहिजे. परंतु जे आमच्या धर्मावर अन्याय करतात, जे आमच्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाठवतात, जे शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवलेलं उभं केलेलं पीक कापून नेतात, अशा दुष्टांना त्यांचं दमन केलंच पाहिजे, त्यांची मुंडकी छाटलीच पाहिजेत. या भूमिकेतून शिवाजी महाराज रणांगणात आणि मैदानात उतरत असत. म्हणून
शिवाजी महाराजांच्या बद्दल संभाजी महाराजांनी एक शब्द वापरलेला आहे. म्हणजे आजपर्यंत ज्या ज्या राजकीय लोकांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राची चुकीची ओळख करून देण्याचं पाप केलेलं आहे, त्यांच्यासाठी एक उत्तर म्हणून गोष्ट तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की पुण्यामध्ये सप महाविद्यालयामध्ये लायब्ररीमध्ये एक दानपत्र आहे, संस्कृत मधलं दानपत्र आहे. आणि ते दानपत्र बाकरे शास्त्री नावाच्या पैठणच्या एका ब्राह्मणाला संभाजी महाराजांनी दिलेलं दानपत्र आहे. त्या दानपत्रात संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना कोणते शब्द वापरलेत तर ते असं म्हणतात, यवनारंभे गृहीत्वा म्लेंचक्षय दीक्षा. म्हणजे माझ्या वडिलांच्या तारुण्याचा प्रारंभ झाला त्यावेळेला त्यांनी मुसलमानांच्या नाशाची दीक्षा घेतली होती. हे प्रत्यक्ष संभाजी महाराज सांगतात. प्रत्यक्ष पुत्र सांगतोय शिवाजी महाराजांचा की जे अधर्मी मुसलमान आहेत, ज्यांनी आमच्या हिंदू धर्मावर अन्याय आणि अत्याचारांचा कहर केला होता, त्यांच्या नाशाची दीक्षा शिवाजी महाराजांनी ऐन तारुण्यात घेतली होती. असं प्रत्यक्ष संभाजी महाराजांचे शब्द आहेत. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात काय घडलेलं आहे तुम्हाला एक कथा सांगेन मी, तुम्हाला आनंद होईल. तुम्ही भगवंताचे खरे भक्त आहात, तुम्हाला आनंद होईल. एक तिरुवन्नमलाई नावाचं गाव आहे, कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्या सीमेवर ते गाव आहे. त्या गावामधून शिवाजी महाराज चाललेले होते. त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे तंजावरला राहत होते. त्यांच्या भेटीला काही व्यावहारिक बोलणी होती आणि त्या व्यावहारिक बोलण्यातूनच पुढे शिवाजी महाराजांना जिंजीचा किल्ला मिळाला. आणि तो जिंजीचा किल्ला अतिशय संकटग्रस्त काळामध्ये राजाराम महाराजांना उपयोगी पडला. तर शिवाजी महाराज तिरुवन्नमलाईमधून जात असताना सगळे गावकरी आडवे आले आणि म्हणाले, तुम्ही हिंदूंचे राजे आहात, आमच्या गावामध्ये भगवान शंकराचं आणि समेत पेरुमल म्हणजे भगवान विष्णूचं एक मंदिर होतं, परंतु आता त्या ठिकाणी मशीद उभी राहिलेली आहे आणि आमचा पुजारी दोन्ही देवांच्या मूर्तींची पूजा घरात करतो, त्यामुळे तुम्ही आम्हाला आमचं मंदिर परत मिळवून द्या. आता तुम्ही सांगा, शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे होते आणि ऐतिहासिक कागदपत्रांनुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र एवढी शिवाजी महाराजांच्या राज्याची व्याप्ती होती. पण आजकालच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे जर आपण गेलो आणि सांगितलं, साहेब त्या चौकात ॲक्सिडेंट झालाय, तुम्ही जरा चला, तर पोलीस अधिकारी काय म्हणतात, अहो ती माझी हद्द नाही आहे, पलीकडच्या पोलीस स्टेशनच्या माणसाला बोलवा, माझी हद्द तिथे येत नाही. पण शिवाजी महाराज काय असं म्हणले नाहीत तामिळनाडूमध्ये जाताना सुद्धा की ही माझी हद्द नाही आहे. भारतातला संपूर्ण हिंदू सुरक्षित, स्वतंत्र आणि निर्भय झाला पाहिजे, ही शिवाजी महाराजांची इच्छा होती. म्हणजे संभाजी महाराजांचं पत्र सांगितलं की नाही मगाशी तुम्हाला मी, त्या पत्रात संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना अजून एक विशेषण दिलेलं आहे, आठवलं म्हणून सांगतो. ते काय म्हणतात, दिल्लींद्र पदलिप्सव्वा. शिवाजी महाराजांचं वर्णन करताना शब्द वापरतायत की दिल्लीपती व्हावं अशी ज्याच्या मनामध्ये तीव्र इच्छा होती असे माझे वडील होते. म्हणजे शिवाजी महाराजांना असं वाटायचं की पृथ्वीराज चव्हाणांनी जिथं राज्य केलं, धर्मराजाने जिथं राज्य केलं, त्या सिंहासनावर बसून संपूर्ण भारत देश स्वतंत्र, निर्भय आणि परकीयांच्या आक्रमणापासून मुक्त करावा ही त्यांची इच्छा होती. म्हणून तामिळनाडू मधल्या हिंदूंची भावनांची कदर करून शिवाजी महाराज तिथे थांबले. मी सांगतोय त्या ऐकीव माहिती नाहीये. श्रीमान योगी कादंबरीमध्ये आणि शककर्ते शिवराय या ऐतिहासिक ग्रंथामध्ये हा सगळा उल्लेख आहे. आणि त्या तिरुवन्नमलाई गावामध्ये जे शंकराचं मंदिर आज उभं आहे त्या मंदिरामध्ये हा शिलालेख आहे की शिवन रूपाने हे मंदिर पुन्हा बांधलेलं आहे. शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी मुसलमानांना बोलवलं आणि विचारलं की तुमच्याकडं
तुमच्या मशिदीचे कागदपत्र असतील, पुरावे असतील तर ते आणा. मुसलमानांकडनं एकही पुरावा आला नाही. हिंदूंनी सगळे पुरावे दिले. शिवाजी महाराजांनी आपले पेशवे होते मोरोपंत पिंगळे, त्यांना आज्ञा दिली की मशीद उतरवा आणि मंदिर पुन्हा निर्माण करा. 500 सैनिकांचा बंदोबस्त ठेवला आणि पुढच्या 6 महिन्यात भगवान शंकराचं मंदिर तिथं उभं राहिलं. आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी त्रिपुरी पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव करण्याची आज्ञा दिली. त्रिपुरासुराला भगवान शंकरांनी मारलं म्हणून प्रत्येक त्रिपुरी पौर्णिमेला, कार्तिक पौर्णिमेला दीपोत्सव करायचा, ही आमची प्राचीन काळापासूनची परंपरा आहे. तर त्या तिरुवन्नमलाई या मंदिरामध्ये आज सुद्धा कार्तिक महिन्यामध्ये शिवाजी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे दीपोत्सव होतो. तर असे आमचे शिवाजी महाराज होते की ज्यांनी हिंदूंवरचे अन्याय आणि अत्याचार संपवण्याचं काम करण्यासाठी प्रयत्नांची कोणतीही बाजू शिल्लक ठेवली नाही. आज राम जन्मभूमीच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र विराजमान झालेले आहेत. त्या ठिकाणची सगळी कलंक पुसून टाकले गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी हिंदू समाजाला अत्यंत श्रद्धा वाटावी, अभिमान वाटावा, आनंद वाटावा असं भव्य मंदिर उभा करण्याचं काम अत्यंत वेगाने चालू आहे. पण 300 वर्षांपूर्वी तिरुवन्नमलाईमध्ये भगवान शंकरांचं मंदिर शिवाजी महाराजांनी स्वहस्ते उभं केलं. म्हणूनच हिंदूंना आज 21व्या शतकामध्ये बाबरी मशीद तोडून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं करण्याची प्रेरणा मिळाली. हे लक्षात ठेवा. म्हणजे ही विचारसरणी जी आहे की अन्याय सहन करायचा नाही, अन्यायाची प्रतिक्रिया ती संपून टाकली पाहिजेत, हे शिवाजी महाराजांचं ब्रीद होतं. आणि त्यांनी आपल्या आयुष्यात या गोष्टीचं तंतोतंत पालन केलं. एवढंच नाही तर आपल्या सगळ्या अनुयायांवर, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांवर सुद्धा त्यांनी असा संस्कार केला, संस्काराचा असा अमिट ठसा उमटवला की त्यांच्या अनुयायांनी, सहकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये हिंदुत्वाचीच कास धरलेली आपल्याला दिसते. आणि हिंदू धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी कोणतीही कसर त्यांनी सोडलेली नाहीये. तुम्हाला माहिती आहे संताजी घोरपडे, नाव ऐकलंय तुम्ही? संताजी घोरपडे सेनापती होते राजाराम महाराजांच्या काळात. आणि संताजी घोरपडेंचा विशेष काय तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव अत्यंत अस्वस्थ झाले. संभाजी महाराजांचं बलिदान म्हणजे किती भीषण गोष्ट होती. 40 दिवस संभाजी महाराजांनी अत्याचार सहन केलेले आहेत. 8 तास मारहाण झाली तर नेताजी पालकरचा मोहम्मद कुली खान झाला होता. नेताजी पालकर ज्याला प्रति शिवाजी म्हणायचे, त्याने 8 तासात मुसलमान धर्म स्वीकारला. पण संभाजी महाराज जे 23 वर्ष सावलीसारखे शिवाजी महाराजांबरोबर राहिलेले होते, त्यांच्यावर किती अत्याचार केले. या नगर जिल्ह्यातच अनेक गोष्टींची आठवण सांगितली जाते. संभाजी महाराजांची धिंड काढण्यात आली, त्यांना उंटाच्या पाठीवर बसवण्यात आलं, विदूषकाचा पोशाख घालण्यात आला, त्यांना भाल्यांनी टोचून रक्तबंबाळ करण्यात आलं. या नगरच्या किल्ल्यामध्ये संभाजी महाराजांचं एक चित्र आहे. हिंदुत्व काय असतं ते तुम्हाला संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या प्रसंगातनं कळेल. ते जे चित्र आहे ते चित्र एका मुसलमान चित्रकारांनी काढलेलं आहे. आणि चित्रामध्ये संभाजी महाराज एका उंटावर बसलेले आहेत, विदूषकाचा पोशाख घालून. चित्राच्या खाली लिहिलेलं आहे संभास. हजारो मुसलमानांचा समुदाय अवतीभोवती आहे आणि आमच्या छत्रपतींना, आमच्या राजाला दगड मारली जात आहेत, भाल्यांनी भोकसले जात आहे, टिंगल टवाळी केली जाते, असं ते चित्र आहे. पण त्या चित्रातलं एक वैशिष्ट्य
त्या मुसलमान चित्रकारांनी सुद्धा दाखवलेलं आहे. कोणतं वैशिष्ट्य? की संभाजी महाराज हजारो लोकांचा अत्याचार सहन करतायत. ते मलूल झालेत का? ते भ्यालेत का? ते खचलेत का? तर ते कंटाळलेत का? ते हैराण झालेत का? तर नाही. हजारो लोकांचे अत्याचार सहन करणाऱ्या संभाजी महाराजांचे डोळे त्या चित्रकारांनी असे दाखवले की त्या डोळ्यामधून जणू काय आग ओकली जाते. प्रचंड क्रोधित होऊन संभाजी महाराज त्या जनसमुदायाकडे बघतायत. साखर दंडाने बांधलेले माझे हात नसते तर दोन्ही हातात शस्त्र घेऊन मी या लोकांवर तुटून पडलो असतो, असा भाव संभाजी महाराजांच्या चेहऱ्यावरनं दिसतोय. असं ते चित्र आहे. 15 दिवस अत्याचार झाले होते, 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 1689, आणि नंतरचं हे चित्र आहे. म्हणजे 15 दिवस अत्याचार सहन केल्यानंतर सुद्धा माणसाच्या मनातला आवेश, माणसाच्या मनातली हिम्मत, माणसाच्या मनातली निर्भयता किंचित सुद्धा कमी होत नाही. हा शिवाजी महाराजांचा संस्कार लाभलेला होता संभाजी महाराजांना. संभाजी महाराजांची कातडी सोडलेली आहे, कातडी. हातपाय तोडलेले आहेत, डोळे फोडलेले आहेत, जीभ छाटलेली आहे. इतके अत्याचार सहन केले. औरंगजेब रोज विचारायचा अत्याचार करणाऱ्या लोकांना. तो फौलाद खान होता, त्याला संभा रडला का? संभा ओरडला का? संभा किंचाळला का? संभा काही बोलला का? पण तो फौलाद खान मान खाली घालून एकच वाक्य बोलायचा, जी हुजूर वो कुछ नहीं बोलता, केवळ उसके ओठ हिलते है. संभाजी महाराज जगदंबेचं नामस्मरण करत अत्यंत स्थितप्रज्ञतेने हे सगळ्या अत्याचार सहन करत होते. कशासाठी सहन करत होते? एक तुम्हाला प्रसंग सांगतो. याच दरम्यानचा प्रसंग आहे. बहादूरगड नावाचा किल्ला आहे श्रीगोंद्याजवळ. त्याला आता धर्मवीरगड नाव दिलेलं आहे बंडाता त्या कराडकरांनी. मीच सुचवलं होतं त्यांना ते. तर धर्मवीरगड नाव आहे. तर त्या धर्मवीरगड किल्ल्यामध्ये औरंगजेबाची आणि संभाजी महाराजांची भेट झाली. 25 वर्षानंतर भेट झाली. संभाजी महाराज लहान होते आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबर तुरुंगामध्ये, आणि त्यावेळेला रोज बादशाह औरंगजेबाला ते भेटायला जायचे आणि त्याच्याशी वार्तालाप करायचे. त्याची सुद्धा एक आठवण आहे संभाजी महाराजांची, की संभाजी महाराज एक दिवशी भेटीला गेले तर बादशाहाला लहर आली की माझे जे नातू आहेत त्यांची आणि संभाजी महाराजांची कुस्ती लावू, आणि माझे नातू नक्कीच संभाजी महाराजांना कुस्तीत चितपट करतील, आणि मग आपल्याला या ठिकाणी हिंदूंचा पराभव अनुभवून आनंद उपभोगायला मिळेल. अशी एक अतिशय दुष्ट इच्छा औरंगजेबाची होती. म्हणून औरंगजेबाने दरबारामध्ये आलेले शंभूराजे, 8-9 वर्षाचे शंभूराजे, त्यांना औरंगजेब काय म्हणाला? संभाजी राजे, हमारे बच्चे के साथ तुम कुस्ती को तैयार हो जाओ. पण संभाजी महाराज किती बुद्धिमान, किती स्वाभिमानी होते. औरंगजेबाच्या डोळ्याला डोळा भिडून संभाजी महाराज म्हणाले, तुम्ही माझ्या वडिलांना तुरुंगात ठेवता आणि मला आज्ञा करता कुस्ती खेळण्याची. तुमची आज्ञा मी ऐकू शकत नाही. ज्यांनी माझ्या वडिलांना तुरुंगात ठेवलं त्याचं मी ऐकणार नाही. 9 वर्षाच्या लहान मुलाचे शब्द ऐकून औरंगजेब त्या लहान मुलाच्या पुढे चुप बसला, काही बोलू शकला नाही. लहान मुलांवर अत्याचार करण्याची पद्धत नसते म्हणून. पण तो पुटपुटला. तो काय म्हणला? अरे ही ठिणगी आहे, ठिणगी. ही ठिणगी वेळेवरच विझवली नाही तर हिचा वणवा पेटेल, असं तो त्यावेळेला म्हणाला होता. आणि खरंच पुढे वणवा पेटला संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर. तर औरंगजेबाची आणि संभाजी महाराजांची 25 वर्षानंतर पेडगावला त्या किल्ल्यामध्ये पुन्हा भेट झाली. समोरासमोर औरंगजेब आणि संभाजी महाराज साखळदंडाने बांधलेले उभे होते. संभाजी महाराजांचं ते अत्यंत सुंदर असं रूपडं, त्यांचा अत्यंत दिलदार स्वभाव,
त्यांची वागण्यामधला एक रुबाब, त्यांचा आत्मविश्वास हे पाहून औरंगजेबाच्या जवळचे काही मुस्लिम सरदार सुद्धा भारावून जायचे. म्हणजे अरे हा एवढा वेगळा माणूस आहे, अशा प्रकारचा माणूस सापडणार नाही, असा हा माणूस आहे आणि या माणसाचे नुकसान व्हायला नको, या माणसाचं वाटोळ व्हायला नको. म्हणून इखलास खान नावाचा औरंगजेबाचा वजिराचा मुलगा तो आला संभाजीराजांपाशी आणि त्याच्या कानात म्हणाला, राजे, बादशाह के सामने तमीज से खड़े रहो, सिर्फ गर्दन झुकाओ, आपके सब गुनाह माफ कर दिए जाएंगे, आपको बीबी मिल जाएगी, बेटा मिल जाएगा, दौलत मिल जाएगी, राजे सिर्फ गर्दन झुकाओ. म्हणजे हा प्रसंग संभाजी महाराजांची परीक्षा करणारा प्रसंग होता. हा प्रसंग शिवाजी महाराजांच्या संस्काराची ओळख करून देणारा प्रसंग होता. पत्नीचा मोह कोणाला होत नाही. तुम्हाला तुमच्या पत्नीला भेटता येईल, तुमचं वैभव परत मिळेल, फक्त तुम्ही बादशाहच्या समोर मान झुकवा. अशा प्रकारचा एक निरोप त्यांच्यापर्यंत आलेला होता. परंतु संभाजी महाराज या सगळ्या मोहाच्या पलीकडे गेलेले होते आणि त्यांच्या समोर एकच उद्दिष्ट होतं. त्यांनी एका पत्रात लिहिलेलं होतं, ते आबासाहेबांचे जे संकल्पित ते आम्हास करणे अगत्य, माझ्या वडिलांचे सगळे संकल्प मी पूर्ण करीन. संभाजी महाराजांच्या पुढं एकच विचार होता की आता मी तर बादशाहच्या समोर उभा आहे, कैदी म्हणून उभा आहे, पण माझं स्वराज्य टिकलं पाहिजे. माझ्या वडिलांचं हिंदवी स्वराज्याचे जे स्वप्न होतं ते सुरक्षित राहिलं पाहिजे आणि भविष्य काळात हिंदूंचं राज्य निर्माण होऊन भारत स्वतंत्र झाला पाहिजे, मोगलांच्या तावडीतून सुटला पाहिजे. हे भव्य आणि दिव्य विचार संभाजी महाराजांच्या मनात होते. त्यांच्या मनात कोणताही स्वार्थ, मोह, अभिलाषा, पत्नी प्रेम हे शिल्लक नव्हतं. केवढा मोठा माणूस होता संभाजी महाराजा. वंदन केलं पाहिजे, सतत स्मरण केलं पाहिजे, श्वासाश्वासाने गणित संभाजी महाराजांचं नाव घेतलं पाहिजे. एवढा मोठा महापुरुष होता. त्यांनी त्या क्षणी औरंगजेबाच्या डोळ्याला डोळा भिडवला. ज्या वेळेला आपलं मरण टाळता येत होतं, ज्या वेळेला गेलेलं वैभव परत मिळवता येत होतं, ते सगळे मोह झिडकारून संभाजी महाराज औरंगजेबाच्या डोळ्याला डोळा भिडून म्हणाले, इस सुअर के सामने मैं नहीं झुकूंगा. या डुकराला मी मुजरा करणार नाही. लाखोंच्या मोगलांच्या समुदायामध्ये त्यांच्या बादशाला डुकराची उपमा देणं, एवढी हिंमत, एवढी ताकद कोणाची असू शकते संभाजी महाराजांच्या शिवाय. भगवान शंकरांचा अंश संभाजी महाराजांच्या अंतःकरणात होता. म्हणूनच संभाजी महाराजांनी हे धीरोदात्त वर्तन त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. संभाजी महाराजांचं बलिदान झालं, पण संताजी घोरपडे 15 दिवसात त्यांनी मराठ्यांची फौज 2 लाखापर्यंत नेली. संभाजी महाराजांचे सैनिक होते 50,000. पण ज्यांना ज्यांना बातमी कळली संभाजी महाराजांवर अत्याचार झाले, आमच्या छत्रपतींचे हाल झाले, आमच्या छत्रपतींना यातना दिल्या, त्यांची कातडी सोडली, महाराष्ट्र खवळून उठला आणि शेकडो तरुण संताजी घोरपडेंच्या धनाजी जाधवांच्या छावणीमध्ये दाखल झाले. ते काय म्हणत होते? ते तरुण काय म्हणत होते? ते म्हणत होते, वेतन नको, वतन नको, पगार नको, फक्त तलवार द्या. आणि सामील झाले सगळे. आणि नंतर महाराष्ट्रामध्ये हल्लकल्लोळ माजलेला होता. प्रत्येक जण औरंगजेबाच्या विरुद्ध चिडलेला होता. त्यावेळेचं वर्णन सांगतात, गवताला भाले फुटले. गवताच्या पात्यासारखी सामान्य माणसं होती, पण ती भाल्यासारखी टोकदार झाली, असा अर्थ येता. गवताला भाले फुटले, घरांचे किल्ले झाले, गृहिणींच्या दुर्गा झाल्या आणि घराघरातल्या माता भगिनी आपल्या नवऱ्याला, आपल्या मुलाला, आपल्या भावाला सांगायला लागल्या, मिळेल ते शस्त्र हातात घ्या
आणि छत्रपतींच्या हत्येचा सूड व्हावा. पुढच्या काळात या महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त क्रांती झालेली आहे. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर 18 वर्ष महाराष्ट्र लढलेला आहे आणि या 18 वर्षाच्या काळात औरंगजेबाने 10 वेळा प्रयत्न केला आग्र्याला परत जाण्याचा, पण मराठ्यांनी त्याची वाट रोखून धरली आणि त्याला आग्र्यापर्यंत दिल्लीपर्यंत जाण्याची त्याची इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. पण ही सगळी क्रांती, भगवी क्रांती महाराष्ट्राची झाली ती माता भगिनींच्या प्रेरणेमुळे झाली. माता भगिनींनी सगळ्या पुरुषांना पेटवलं म्हणून झाली, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे माता भगिनी काय करू शकतात आणि आजच्या काळात त्यांची काय जबाबदारी आहे. आज सुद्धा असा एक कठीण कालखंड आहे की ज्या काळामध्ये हिंदू धर्माचं रक्षण झालं पाहिजे. एक नेता हिंदूंच्या रक्षणासाठी उभा आहे, त्यांनी राम मंदिर उभं करून दाखवलेलं आहे. परंतु या देशात असंख्य राजकीय लोक आहेत की जे मुसलमानांचे लाड करण्यामध्ये धन्यता मानतात आणि लांगुल चलन तुष्टीकरण करतात. आज ज्या वेगाने मुस्लिमांची संख्या वाढती आहे त्या वेगाला आवर घातला नाही. मुसलमानांना फक्त एकच बायको तुम्हाला करता येईल असा स्पष्ट कायदा केला नाही. मुसलमानांना तुम्हाला लोकसंख्या वाढवता येणार नाही अशी बंधनं टाकली नाहीत. तर 5 वर्षात तुमच्या पोरीबाळी तुमच्या घरात येऊन तुमच्या नरड्याला तलवार लावून पळून दिल्या जातील. हे असं होऊ द्यायचं नसेल, हिंदू धर्माचं रक्षण करायचं असेल तर जी हिंदुत्वाची भूमिका माता भगिनींनी बजावली पाहिजे त्याची आठवण तुम्ही ठेवा, त्याची जबाबदारी तुम्ही पार पाडा. जसं 300 वर्षांपूर्वी प्रत्येक घरातली स्वाभिमानी स्त्री आपल्या घरातल्या पुरुषाला म्हणाली तुला भाकरी मिळणार नाही, हातात तलवार घेऊन लढायला जा आणि छत्रपतींच्या हत्तीचा सूड घे. तसं जर तुम्ही तुमच्या घरातल्या पुरुषांना चेतवलं नाहीत, प्रेरणा दिली नाहीत तर भविष्य काळ फार कठीण आहे, हे लक्षात ठेवा. ज्या नेत्यांनी आम्हाला राम मंदिर दिलं त्याची उरलेली कारकीर्द सुद्धा अत्यंत भव्य दिव्य झाली पाहिजे आणि भारत मातेला जगद्गुरुपदी विराजमान करण्याचं त्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण झाले पाहिजे. याचा प्रण या एका मोठ्या धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणच्या या भगवत उत्सवाच्या निमित्ताने आमच्या माता भगिनींनी तो प्रण बाळगावा अशी मी त्यांचा एक पुत्र म्हणून विनंती करतो. तर गोष्ट कशी आहे, संताजी घोरपडेंची गोष्ट आहे. आपण मूळ मुद्दा विसरत नाही, आजूबाजूच्या 4 गोष्टी सांगतो. परंतु शिवाजी महाराजांनी कसं शिकवलं, कसा संस्कार केला याचं उदाहरण सांगायचं होतं म्हणून संताजी घोरपडेंचं उदाहरण सांगतोय. संताजी घोरपडेंनी जेव्हा सैनिक जमवले तेव्हा ठरवलं की आता या औरंगजेबाला सुट्टीच नाही. वैशाख अमावस्येला, फाल्गुन अमावस्येला संभाजी महाराजांचं बलिदान झालं. 2च महिन्यात संताजी घोरपडे फलटणहून मोठी फौज घेऊन निघाला. म्हणून औरंगजेब सुद्धा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय म्हणला होता याचं मोगलांचं रेकॉर्ड आहे. मोगलांच्या कागदपत्रांमधल्या रेकॉर्डमध्ये असं लिहिलेलं आहे की औरंगजेब शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय म्हणाला, हे परवरदिगार तुम जन्नत के दरवाजे खुले करो, सिवा उधर आ रहा है. सिवा कैसा है, सिवा ऐसा है जिसका चाल चलन दूध जैसा साफ और सूरज जैसा चमकदार था. सूर्यासारखा तेजस्वी आणि दुधासारखा निर्मळ असा शिवाजी आहे असं शिवाजी महाराजांचा शत्रू म्हणतोय. केवळ आपल्या राज्यातल्या नाही तर शत्रूच्या राज्यातल्या स्त्रियांची सुद्धा कदर इज्जत सन्मान करणारे शिवाजी महाराज. आपल्या धर्मग्रंथांची नाही तर शत्रूच्या धर्मग्रंथांची सुद्धा मान राखणारे शिवाजी महाराज. हे आमचं हिंदुत्व आहे. आणि शिवाजी महाराजांचे संस्कार लाभलेली 2-3 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो आणि माझं भाषण थांबवतो. तुम्हाला आता
असा प्रश्न पडला असेल, पाहुणे एक तर उशीर आले आणि आता ते आम्हाला उशीर करून राहिलेत, तर तसं काही नाही. पण 2-3 गोष्टी ऐकल्या पाहिजेत, लक्षात ठेवल्या पाहिजेत. शिवाजी महाराजांचे संस्कार कसे होते हे कळलं पाहिजे. राजाराम महाराज शिवाजी महाराजांचे दुसरे सुपुत्र, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज गादीवर आले, परंतु मरेपर्यंत राजाराम महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला नाही. त्यांनी सांगितलं राज्याभिषेक करण्याचा अधिकार माझ्या थोरल्या बंधूंच्या मुलाला आहे, मला नाही, आणि मी फक्त या राज्याची काळजी घेणारा राजा आहे, मी ती जबाबदारी पार पडेन. म्हणजे जणू काही प्रभू रामचंद्रांच्या पादुकांचं रक्षण करून राज्यकारभार करणारा भरत जसा होता तसे राजाराम महाराज वागलेले आहेत. म्हणजे रामायणातले संस्कार शिवाजी महाराजांच्या जीवनातनं त्यांना जे मिळाले, त्याच्यामुळं राजाराम महाराजांनी आपल्याला कधी राज्याभिषेक करून घेतला नाही, कधी स्वतःकडे सगळे अधिकार घेतले नाहीत. ते असं म्हणायचे, मी फक्त स्वराज्याची व्यवस्था पाहणारा एक शिवाजी महाराजांचा एक पाईक आहे, शिवाजी महाराजांचा पुत्र आहे, हीच भावना त्यांनी ठेवली होती. म्हणजे एवढी निर्लोभी भावना ठेवणारे राजाराम महाराज होते. शिवाजी महाराजांचं वर्णन करताना स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणाले, काय म्हणाले, प्रभू रामचंद्रांचं चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णांचं राजकारण यांचा सुवर्ण संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन. हे स्वामी विवेकानंदांचे शब्द आहेत. म्हणजे शिवाजी महाराज प्रभू रामचंद्रांसारखं वागत होते, म्हणून राजाराम महाराज सुद्धा भरतासारखं वागून त्यांनी आपली भूमिका निभावली. असं आता दुसरं उदाहरण आहे येसुबाईंचं, संभाजी महाराजांच्या धर्मपत्नीचं उदाहरण आहे. संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी ज्या होत्या त्यांचं जे माहेर होतं ते शिर्क्यांचं होतं, आणि शिर्क्यांनी छत्रपतींशी भांडण काढलं होतं वतनासाठी. त्यांना दाभोळचं वतन पाहिजे होतं. मोठा संघर्ष झाला. गणोजी शिर्क्यांनी केलेल्या फितुरीमुळेच संभाजी महाराज मुकर्रब खानाला सापडले. तर हे जे शिर्क्यांचं आणि भोसल्यांचं भांडण होतं, म्हणजे भोसल्यांचं नाही स्वराज्याचं भांडण होतं. संभाजी महाराजांची पॉलिसी होती, संभाजी महाराजांचं धोरण होतं, शिवाजी महाराजांचं धोरणच संभाजी महाराज पुढे चालवत होते की वतनदार ठेवायचे नाहीत, सरंजामदार ठेवायचे नाहीत, तर राज्याशी एकनिष्ठ असलेली अधिकारी निर्माण केले पाहिजेत, ही त्यांची भूमिका होती. कायम आपल्याकडे सत्ता ठेवून लोकांवर हुकूमत गाजवणारे वतनदार जे असतात ते स्वार्थी असतात, आणि सत्ता बदलली तर ते आपल्या निष्ठा बदलतात. पण ज्यांची निष्ठा सिंहासनाची असते, ज्यांची निष्ठा छत्रपतींची असते, ते शिवावर उदाहरून लढतात. तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, मुरारबाजी देशपांडे असतील, प्रतापराव गुजर असतील, हे कोणी वतनदार नव्हते. हे शिवाजी महाराजांचे निष्ठावान पाईक होते, हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही. म्हणून शिर्क्यांचं आणि भोसल्यांचं भांडण झालं, पण येसुबाई अत्यंत स्वाभिमानी स्त्री, तिने आपल्या माहेरचे सगळे संबंध तोडून टाकले. 20 वर्षाची होती ती, फक्त 20 वर्षाची. 20 वर्षाच्या येसुबाईंनी आपण किती महान पतिव्रत आहोत याचं उदाहरण घालून दिलेलं आहे. तिने संपूर्णपणे स्वराज्याची निष्ठा ठेवून शिर्क्यांशी संबंध तोडून टाकले, माहेरी जाण्याचं सुद्धा नाकारलं. आणि जेव्हा संभाजी महाराज पकडले गेले, त्यांना कळलं, त्यावेळेला या येसुबाईंनी काय करावं, तिला कळलं की जुल्फिकार खान त्यांनी वेढा घातला रायगडला, कोणत्याही क्षणी शत्रू आता रायगडावर घुसेल. तेव्हा तिने राजाराम महाराजांना सांगितलं की आबासाहेब, थोरले राजे शिवाजी महाराज, त्यांचं जे स्वराज्य आहे ते सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्या धीराला म्हणाली आहे येसुबाई, आता तुम्ही छत्रपती म्हणून काम करा. मंचकार सोहळा केला छत्रपतींचा, आणि त्यांना रायगडावरून वेषांतर करून बाहेर काढलं, आणि स्वतः मुसलमानांच्या कैदेत गेली. 30 वर्ष कैदेत राहिली, स्वतः कैद भोगली,
पण स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या देवाला मात्र तिथून बाहेर काढलं आणि चिंचीला पाठवून दिलं. आणि स्वराज्याचा शिवाजी महाराजांचा संकल्प होता तो सुरक्षित ठेवला. ही अशी येसुबाई होती. औरंगजेबाने 4 वेळेला संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला, परंतु 4ही वेळेला अकांड तांडव करून येसुबाईंनी औरंगजेबातल्या घरातल्या महिलांनाच औरंगजेबाच्या विरुद्ध उभं केलं. आणि 4ही वेळेला शाहू छत्रपतींचं धर्मांतर टाळलेलं आहे. हे तर महाराष्ट्राला पुन्हा एका नामुष्कीला तोंड द्यावं लागलं असतं. एका प्रसंगी प्रतापराव गुजराचे पोरं मुसलमान झाले, पण शाहू छत्रपतींचा हिंदू धर्म सुरक्षित राहिला. अशा भीषण कैदेत येसुबाई राहिल्या 30 वर्ष. पण कैदेतनं सुटल्यावर त्या आपल्या नवऱ्याच्या समाधीच्या दर्शनाला वडूला आल्या. वडूला त्यांनी समाधीची डागडुजी केली आणि तिथून कानिपनाथला गेल्या मढीला. त्या ठिकाणी त्या मंदिराची निर्मिती केली. असा इतिहास आहे. कानिपनाथाचं मंदिर येसुबाईंनी निर्माण केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, असे हे शिवाजी महाराजांचे संस्कार लाभलेली लोक होती. आणि त्यांनी अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे हिंदू धर्माच्या आचार धर्माप्रमाणे जे आपलं कर्तव्य आहे ते बजावण्याचं काम केलेलं आहे. आता संताजी घोरपडेची शेवटची हकीकत सांगतो. संताजी घोरपडे त्याचं राजाराम महाराजांची भांडण झालं. राजाराम महाराजांनी त्याला सरसेनापती पदावरून काढून टाकलं. त्यानंतर लढाई झाली धनाजी जाधव विरुद्ध संताजी घोरपडे. लढाईमध्ये संताजी जिंकला, धनाजी हारला. संताजी शूर होता. त्याने सगळ्या धनाजी जाधवच्या सैन्याला कैद करून टाकलं. दुर्दैवाचा कालखंड आहे महाराष्ट्रातला. मराठीत आपसात भांडायला लागले होते. औरंगजेब इथं महाराष्ट्रात असतानाच. तर हा जो संताजी घोरपडे आहे यांनी धनाजी जाधवच्या सैन्यामध्ये असलेले राजाराम महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांना सुद्धा कैद केलं. आता मोठा प्रश्न निर्माण झाला. मोगलांच्या काळात जर एखादा बादशाह कैदी झाला आणि एका सरदाराने त्याला पराभूत केलं, तो सरदार काय करतो? तो बादशाला कैदेत टाकतो, बादशाचं मुंडकं कापतो आणि बादशाच्या बायकोलाच आपल्या घरात घेतो. अशा प्रकारे मुसलमानांची रीत आहे. पण संताजी घोरपडेचं वर्तन पहा. तो राजाराम महाराजांपाशी गेला, त्यांनी राजाराम महाराजांना मुजरा केला, त्यांनी राजाराम महाराजांना घोड्यावर बसवलं, पुन्हा चिंचीच्या किल्ल्यावर नेऊन राजाराम महाराजांना, पराभूत झालेल्या राजाराम महाराजांना सिंहासनावर बसवलं आणि त्यांना मुजरा केला आणि म्हणलं, महाराज ही तुमची जागा आहे. आणि नंतर अत्यंत हताश आणि निराश होऊन संताजी घोरपडे जिंजीहून महाराष्ट्रात परतलेला आहे. पण त्यांनी त्या ठिकाणी आपल्या छत्रपतींवरची जी निष्ठा आहे ती ढळू दिली नाही. कोणताही मोह लोभ न ठेवता स्वराज्यातल्या एका इमानदार पाईकाप्रमाणे त्यांनी वर्तन केलेलं आहे. हा संताजी घोरपडेचा आदर्श होता. हा सुद्धा शिवसंस्कार येसुबाई असू देत, राजाराम महाराज असू देत किंवा संताजी घोरपडे असू देत, त्यांनी निरनिराळ्या प्रसंगांमध्ये हिंदू धर्माचं आचरण करून इमानीद्वारे आपलं कर्तव्य बजावलं आणि आपली जबाबदारी पार पाडली. म्हणून हा हिंदवी स्वराज्याचा जो सगळा काबिला होता तो सुरक्षित राहिला आणि त्याचं पुढे हिंदू साम्राज्य झालं. आणि एक दिवस दिल्लीच्या गादीवर महाजी शिंदे जाऊन बसले आणि महाजी शिंदेंनी 12 वर्ष दिल्लीवरून राज्यकारभार केला. या महाजी शिंदेंनी दिल्लीच्या गादीवर बसल्यावर पहिलं काम काय केलं असेल तर संपूर्ण हिंदुस्थानभर गोहत्या बंदीचं फरमान त्यांनी काढलेलं होतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या संकल्पाची अंशतः पूर्ती महाजी शिंदेंनी केली असं म्हणलं पाहिजे. पुढे हिंदुस्थानमध्ये ब्रिटिशांचं राज्य आल्यानंतर स्वातंत्र्याचा लढा झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, शहीद आझम भगतसिंग असतील, लोकमान्य टिळक असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, यांनी मोठा संघर्ष मांडला.
परंतु त्यांचा संघर्ष काही ठराविक राज्यकर्त्यांच्या लवाडीच्या धोरणामुळे जनतेला कळलाच नाही. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी किती संघर्षाला कळलाच नाही. पण सावरकर असू देत, नेताजी असू देत, भगतसिंग असू देत, टिळक असू देत, सगळ्यांचा आदर्श एकच होता, छत्रपती शिवाजी महाराज. प्रभू रामचंद्रांनी म्हणाले होते, प्रभू रामचंद्र म्हणाले होते, आपली स्वर्णमयी लंका नमो लक्ष्मण रोचते. लंका सोन्याची असली तरी या लक्ष्मणा मला आवडत नाही. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. माझी आई आणि माझी मातृभूमी मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. हे प्रभू रामचंद्रांचे विचार शिवाजी महाराजांनी तंतोतंत आपल्या जीवनात अंमलात आणले आणि त्यांनी सुद्धा आपली मातृभूमी स्वतंत्र करण्यासाठी आणि आपल्या आईचे शब्द खरे करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्याच संस्कारातून हिंदुस्थानचा स्वातंत्र्य लढा ब्रिटिशांशी झाला आणि अखेर हिंदूंनी मोगलांची थडगी बांधली, ब्रिटिशांना पार्श्वभावावर लाथा मारून हाकलून दिलं, साम्यवादाला गाडलं आणि आता हिंदू धर्म पुन्हा वैभवाने उभा राहण्याची वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि एक दिवस भारत जगाच्या गुरुपदी विराजमान होईल आणि मग युनोमधून न्यूयॉर्कमध्ये सगळ्या राष्ट्र संघ 252 देशांची जी संघटना युनो, त्या युनोमधून ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान गायलं जाईल. वारकरी संप्रदाय हा विश्व धर्म होईल आणि यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, हे हिंदू धर्माचं ऋषीवचन प्रत्येक देशाच्या राजधानीतून गायलं जाईल. असा दिवस येणार आहे. पण त्याच्याकरता पुढच्या काही दिवसांनी ज्या रणसंग्रामात तुम्ही भाग घेणार आहात लोकशाहीच्या उत्सवामध्ये, तिथं तुम्ही तुमची जबाबदारी शिवाजी महाराजांना स्मरून, भगव्या झेंड्याला स्मरून व्यवस्थित पार पडा ही प्रार्थना करतो. जय श्रीराम, जय शिवराय.